नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल क्वेश्चन बँकमधील प्रश्नांची उत्तरे बघत आहोत। यामध्ये आज आपण जोड्या जुळवा, चूक की बरोबर, एका वाक्यात उत्तरे लिहा व इतर प्रश्न जे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ क्रमांक 2 आहे क्वेश्चन बँकमधील प्रश्नांच्या उत्तरांचा। याच्या अगोदरच्या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण क्वेश्चन बँकमधील अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा, अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा, वेगळा घटक ओळखा याची उत्तरे बघितलेली आहेत। तो जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघितला असेलच। तर आज आपण जोड्या जुळवा, चूक की बरोबर, एका वाक्यात उत्तरे लिहा व इतर जे प्रश्न आहेत जे ऑब्जेक्टिव्हचे आहेत आणि बोर्डाच्या परीक्षेदृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत त्यांची उत्तरे बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण जोड्या जुळवा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तरे बघूया। बोर्डाने दिलेल्या क्वेश्चन बँकमध्ये जोड्या जुळवा याचे आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत। त्यामधील या ठिकाणी तुम्हाला जो दिसत आहे तो प्रश्न क्रमांक 1 आहे। यामध्ये अ स्तंभ आहे आणि ब स्तंभ आहे। आता या ठिकाणी अ स्तंभामध्ये बघा, अ सदाहरित वने, आ पानझडी वने, ई समुद्रकाठची वने, ई हिमालयीन वने आणि उ काटेरी व झुडपे वने। आणि खाली बघा फी आय म्हणजे 6 आमर असं दिलेलं आहे, परंतु हा जो आकडा आहे तो इकडचा आहे ब गटामधला। ब गटामध्ये बघा, अ सुंदरी आहे, आ पाईन, 3चा पाऊ ब्राझील, 4 खेजडी, 5 सहाग आणि 6 आमर आहे। आता आपण याच्या जोड्या जोडूया। याचं पहिली जी जोडी आहे अ सदाहरित वने, यासाठी काय येईल बघा, अ सदाहरित वने यासाठी क्रमांक 3चा पाऊ ब्राझील। त्यानंतर आ आहे पानझडी वने, यासाठी येईल क्रमांक 5चा साग। ई आहे समुद्रकाठची वने, यासाठी क्रमांक 1चं उत्तर येईल सुंदरी। परत मोठा ई आहे हिमाल वने, यासाठी क्रमांक 2चा येईल पाईन। क्रमांक शेवटचा आहे उ काटेरी व झुडपी वने, यासाठी येईल क्रमांक 4चा खेजडी। अशा पद्धतीने पहिली जी आहे क्वेश्चन बँकमधील जोड्या जुळवा हा क्रमांक 1 बघितला आहे। आता यानंतर आपण क्रमांक 2 बघूया। यामध्ये अ स्तंभ आणि ब स्तंभ। या ठिकाणी अ स्तंभामध्ये मॅनास, 2 राजस्थान, 3 ब्राझील उच्चभूमी, 4 उत्तर भारतीय मैदान। आणि ब स्तंभ जे आहे त्याचे जे आकडे आहेत किंवा जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत त्याला चिटकूनच दिलेले आहेत, म्हणजे PDF जी प्रिंटिंग मिस्टेक आहे ती थोडीशी या ठिकाणी झालेली आहे। तर ब स्तंभामध्ये बघा, क्रमांक 1 आहे कमी पावसाचा प्रदेश, 2 आहे केंद्रित वस्ती, 3 आहे बंगालचा वाघ, 4 गवताळ प्रदेशातील प्राणी, 5 दलदलीचा प्रदेश, 6 तापमान कक्षेत फारसा फरक नाही। आता आपण याची उत्तरे बघूया। क्रमांक 1 आहे मॅनास, ह्याचं उत्तर आहे क्रमांक 6चं तापमान कक्षेत फारसा फरक नाही। क्रमांक 2 आहे राजस्थान, त्यासाठी उत्तर क्रमांक 1चा आहे कमी पावसाचा प्रदेश। क्रमांक 3 आहे ब्राझील उच्चभूमी, त्यासाठी उत्तर क्रमांक 4 आहे गवताळ प्रदेशातील प्राणी। क्रमांक 4चं उत्तर आहे उत्तर भारतीय मैदान, त्यासाठी क्रमांक 2चं उत्तर केंद्रित वस्ती। अशा पद्धतीने 2 नंबरची जोड्या जुळवा आपण बघितलेल्या आहेत। आता यानंतर क्रमांक 3, यामध्ये अ स्तंभात बघा, अ ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग, आ रस्ते वाहतूक, ई रिओ दी जेनेरिओ आणि ब स्तंभामध्ये पर्यटन स्थळ, भारतातील रेल्वे स्थानक, सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग आणि हा जो क्रमांक आहे साल हा एक दिलेला आहे। आता आपण याची उत्तरे बघूया। आता या ठिकाणी अ जो आहे ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग हा रस्ते मार्ग आहे, परंतु त्याचा पर्याय आपल्या ब स्तंभामध्ये दिसत नाही, म्हणून आपण हा पर्याय बघा पुस्तकात जसा आहे तसा घेतलेला आहे। ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग यासाठी प्रमुख रस्ते मार्ग। क्रमांक 2 आहे रस्ते वाहतूक, त्यासाठी क्रमांक 3चं उत्तर बरोबर आहे, 'सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग'। क्रमांक 4 आहे रस्ते वाहतूक, त्यासाठी क्रमांक 3चं उत्तर बरोबर आहे, 'सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग'। क्रमांक 5 आहे रस्ते वाहतूक, त्यासाठी क्रमांक 3चं उत्तर बरोबर आहे, 'सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग'।
ई क्रमांकाचा प्रश्न आहे रिओ दी जेनेरिओ, यासाठी उत्तर आहे पर्यटन स्थळ. अशा पद्धतीने जोड्या जुळवा. हा जे 3 प्रश्न दिले होते त्याची उत्तरं आपण बघितली आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आपल्याला पुढे दिलेला आहे आणि म्हटलं आहे खालील प्रश्नांची उत्तरे सूचनेप्रमाणे द्या. आणि एक दिला आहे क्षेत्र भेटीची तयारी आणि ए, बी, सी आणि डी असे पर्याय दिलेले आहेत आणि हे पर्याय योग्य क्रमाने लावायचे आहेत. मग ते जे क्रमांक पर्यायाचे लावलेले आपल्याला खाली दिले आहेत. इकडं 1 क्रमांक आहे, परत 2 क्रमांक आहे, 3 क्रमांक आहे आणि 4 आहे. म्हणजे हे जे खाली उत्तराचे पर्याय दिले आहेत ह्यातला कुठला पर्याय बरोबर आहे तो आपल्याला शोधायचा आहे. मग आता क्षेत्र भेटीची तयारीमध्ये बघा, पहिल्यांदा आपण काय करतो तर क्षेत्राची निवड करतो. त्यानंतर आपण काय करतो क्षेत्र भेटीची पूर्वतयारी करतो. त्यानंतर आपण क्षेत्र भेटीच्या ठिकाणाला भेट देतो आणि शेवटी अहवाल लेखन करतो. मग अशा पद्धतीनं क्रम खालील पर्यायात कुठं आहे बघायचा आणि त्याचं उत्तर ते लिहायचं. मग असा जो क्रम आहे तो पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. बघा, पहिल्यांदा बी क्षेत्राची निवड, डी क्षेत्र भेटीची पूर्वतयारी, परत ए क्षेत्र भेटीच्या ठिकाणाला भेट आणि सी अहवाल लेखन. म्हणजे ह्याचं उत्तर क्रमांक 1 हे उत्तर याचं बरोबर आहे. त्यानंतर बघा वेगळा घटक ओळखा. भारतीय वनस्पती आणि 4 पर्याय आहेत. 1 देवदार, 2 अंजन, 3 आर्किड, 4 वड. ह्यामधील वेगळा घटक म्हणजे भारतामध्ये जे वनस्पती आहेत त्या सोडून दुसरी वनस्पती कुठली आहे ती ओळखायची आहे. मग याचं उत्तर येईल 3 आर्किड हे याचं उत्तर आहे. परत बघा क्रमांक 3चा प्रश्न आहे ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत. याचं जे उत्तर आहे ते उत्तर क्रमांक 2 झुरुका, झिंगू आणि अरगुवा ह्या ज्या नद्या आहेत त्या नद्या ब्राझीलमधील उत्तरवाहिनी नद्या आहेत. आता यानंतर प्रश्न क्रमांक 4 आपल्याला काय दिलेला आहे भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा. आणि राज्य बघा हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश. आता उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये सर्वात जास्त ज्या राज्याची लोकसंख्या आहे ते सुरुवातीला लिहायचं आहे. त्यानंतर त्यापेक्षा कमी, त्यानंतर त्यापेक्षा कमी, अशा पद्धतीने आपला उतरता क्रम हा लोकसंख्येनुसार या राज्यांचा लावायचा आहे. आता तो लावल्यानंतर कसा येईल बघा. सुरुवातीला येईल उत्तर प्रदेश, कारण उत्तर प्रदेश लोकसंख्या सर्वात जास्त आहे. परत आंध्र प्रदेश, नंतर मध्य प्रदेश, नंतर हिमाचल प्रदेश आणि शेवटी अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा. आता वर विचारलं होतं उतरत्या क्रमाने आणि खाली विचारलं आहे चढत्या क्रमाने. म्हणजे चढत्या क्रमाने ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस सुरुवातीला कमी लोकसंख्या असलेलं राज्य घ्यायचं आणि परत त्यापेक्षा जास्त, नंतर त्यापेक्षा जास्त, अशा पद्धतीनं कमीकडून जास्तकडं जायचं. मग आता ही जी राज्य दिलेली आहेत ब्राझीलमधील त्यांचा जर आपण चढता क्रम लावला तर तो कसा येईल बघा. पहिल्यांदा येईल ॲमेझॉनास, नंतर आलावास, नंतर पॅराना, नंतर साओ पावलो आणि नंतर रिओ दी जेनेरिओ. अशा पद्धतीने चढता क्रम हा ब्राझीलमधील राज्यांचा लावता येईल. प्रश्न क्रमांक 6 आहे लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटात वर्गीकरण करा. आणि आपल्या खाली विविध घटक दिलेत. मग त्या घटकामध्ये कोणकोणते घटक आहेत बघा. सागरी सानिध्य, रस्त्याची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उद्योगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्णकटिबंधीय आर्द्र वने, खनिजे, निमशुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन. आता यांचं जर आपण अनुकूल आणि प्रतिकूल गटामध्ये वर्गीकरण केलं तर उत्तर कसं येईल बघा.
अनुकूल घटकामध्ये सागरी सानिध्य, समशीतोष्ण हवामान, नवीन शहरे आणि नगरे, खनिजे, शेतीस उपयुक्त जमीन. आणि प्रतिकूल घटकामध्ये रस्त्याची कमतरता, उद्योगांची उणीव, उष्णकटिबंधीय आर्द्र वने, निमशुष्क हवामान. अशा पद्धतीने अनुकूल घटक आणि प्रतिकूल घटक यामध्ये वर्गीकरण करता येईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवितो? आणि 4 प्रकारचे किनारी भाग दाखवलेत. हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे. त्यातलं योग्य कुठला आहे? तर क्रमांक 1चा जो आहे तो ब्राझीलचा किनारा योग्य प्रकारे दाखवतो. मग आपल्याला खाली लिहावं लागेल, क्रमांक 1चा आकार ब्राझीलचा योग्य किनारी भाग दर्शवितो. यानंतर क्रमांक 9चा प्रश्न आहे, त्यामध्ये 2 आहेत, अ आणि आ. अ मध्ये विचारलं आहे, एका चौरस किमी क्षेत्र दर्शविणाऱ्या अ व आ चौकोनामधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा. आणि आ प्रश्न आहे, आकृती आ मधील एक चिन्ह बरोबर 100 व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री पुरुष प्रमाण सांगा. आता या ठिकाणी प्रमाण दिले, एक चिन्ह बरोबर 100 व्यक्ती, आणि अ आकृती ही एक दिलेली आहे आणि आ आकृती ही एक दिलेली आहे. मग आपण ह्या आकृतीच्या साहाय्याने पहिला जो प्रश्न आहे हा अ हा सुरुवातीला सोडवूया. याचं उत्तर कसं येईल बघा. अ व आ ह्या दोन्ही आकृतीमध्ये प्रमाण एक चिन्ह बरोबर 100 व्यक्ती असे आहे. यावरून अ प्रश्नाचे उत्तर, अ आकृती म्हणजे ही आकृती बघा, अ आकृती लोकसंख्या घनता 7 गुणिले 100 बरोबर 700 प्रति चौरस किमी. आ आकृती म्हणजे ही आकृती लोकसंख्या घनता बरोबर 18 गुणिले 100 बरोबर 1800 प्रति चौरस किमी. आता या ठिकाणी 7 आणि 8 कुठला आहे? तर 7 हे अ आकृतीमध्ये 7 चिन्ह आहेत बघा. हे 1, हे 2, हे 3, 4, 5, 6 आणि 7 म्हणून तर 7 घेतलेला आहे. आणि गुणले 100 कुठला आहे? तर आपलं प्रमाण आहे एक चिन्ह बरोबर 100 व्यक्ती. तर दिलेलं आहे एक चिन्ह बरोबर 100 व्यक्ती, म्हणून त्याला गुणिले केलेलं आहे. मग 7 गुणिले 100 बरोबर 700 प्रति चौरस किमी एवढी अ आकृतीची घनता येईल. आणि आ आकृतीची घनता 18 गुणिले 100 बरोबर 1800 प्रति चौरस किमी येईल. कारण आ आकृतीमध्ये आपण जर ही चिन्ह मोजली तर ही एकूण चिन्ह किती आहेत? 18 आहेत. 18 गुणिले 100 बरोबर 1800 प्रति चौरस किमी. यानंतर आपल्याची तुलना करायची आहे. काय सांगितलं इथं? तुलना करून वर्गवारी करा. मग काय येईल बघा, अ व आ आकृतीची तुलना केली असता आ आकृतीमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आढळून येते. ह्या आकृतीमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. आता आपण एक प्रश्न सोडवला अ. आता आ प्रश्नाचं उत्तर सोडवूया. बघा आता याचं उत्तर, अ व आ आपण पहिलं प्रमाण लिहिलंय. अ व आ ह्या दोन्ही आकृतीमध्ये प्रमाण एक चिन्ह बरोबर किती दिलं आहे? 100 व्यक्ती असे आहे. यावरून आ प्रश्नाचे उत्तर, स्त्रियांची लोकसंख्या 10 गुणिले 100 बरोबर 1000 लोकसंख्या, पुरुषांची लोकसंख्या 8 गुणिले 100 बरोबर 800 लोकसंख्या. आता आपण स्त्रियांची लोकसंख्या 10 गुणिले 100 कुठून काढलं? तर हे जे 100 आहे ते आपलं प्रमाण आहे या ठिकाणी दिलेलं. मग हे 10 कुठून आलं? तर ही जर आ आकृती बघितली तर या ठिकाणी स्त्रियांसाठी जे चिन्ह वापरलं आहे ते 10 वेळा आलेलं आहे. या ठिकाणी पहिलं हे जे चिन्ह आहे ते पुरुषांसाठी आहे, दुसरं स्त्रियांसाठी आहे. मग ही चिन्ह जर आपण मोजली तर इथं बघा, 1 स्त्रियांसाठी आहे, हे 2 आहे, हे 3 आहे, परत 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ही स्त्रियांसाठी 10 चिन्ह आहेत म्हणून 10 घेतलेलं आहे. आणि पुरुषांची 8 आहेत. आपण जर पुरुषांची मोजली तर इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आणि गुणले 100 केलेलं आहे. मग 10 गुणले 100 बरोबर 1000 लोकसंख्या स्त्रियांची येईल.
आणि 8 गुणिले 100 800 लोकसंख्या ही पुरुषांची येईल. आता आपण ही संख्या काढल्यानंतर आपल्याला स्त्री पुरुष प्रमाण म्हणजेच लिंग गुणोत्तर किंवा लिंग रचना काढायची आहे. तर त्याचं सूत्र आपल्यापर्यंत घ्यावं लागेल. त्याचं सूत्र कसं आहे बघा, लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची एकूण संख्या छेद पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000. आता स्त्रियांची एकूण संख्या आपली किती आलेली आहे, 1000 आहे आणि पुरुषांची एकूण संख्या किती आहे, 800 आहे. मग आपल्या ह्या किमती ह्या सूत्रामध्ये घालाव्या लागतील. त्या घातल्यानंतर कशा येतील बघा, स्त्रियांची 1000 लोकसंख्या छेद पुरुषांची 800 लोकसंख्या गुणिले 1000. आता हे गणित सोडल्यानंतर आपलं लिंग गुणोत्तर येईल किंवा स्त्री पुरुष प्रमाण येईल. हे जे प्रमाण आहे ते 1250 इतके येते. म्हणजे आकृतीमध्ये स्त्री पुरुष प्रमाण हे 1250 इतके आहे. आता यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. आता आपण याची उत्तरे बघूया. चूक की बरोबर. आता यामध्ये बघा, पहिला क्रमांक 1 आहे, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. हे विधान बरोबर आहे. दुसरा आहे, भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. हे विधान बरोबर आहे. क्रमांक 3, ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात. हे विधान बरोबर आहे. क्रमांक 4, ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे. हे विधान चूक आहे. क्रमांक 5, भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे. हे विधान चूक आहे, कारण भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेलेलं नाही, तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. क्रमांक 6 बघा, ब्राझील देश विषुववृत्तावर आहे. याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो. हे विधान बरोबर आहे. क्रमांक 7, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. हे विधान चूक आहे. ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे. हे विधान चूक आहे. आता आपण 8 पर्यंत बघितलं आहेत. याचं पुढचे बघूया. 9 आहे, ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. हे विधान बरोबर आहे. 10वा प्रश्न आहे, पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. हे विधान बरोबर आहे. क्रमांक 11, ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. हे विधान चूक आहे. देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे. हे विधान बरोबर आहे. क्रमांक 13, भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. हे विधान चूक आहे. क्रमांक 14, ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हे विधान चूक आहे. 15, भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. हे विधान बरोबर आहे. 16वा प्रश्न, भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. हे विधान बरोबर आहे. आता 16 पर्यंत बघितले. आता पुढचा 17 क्रमांक बघूया. क्रमांक 17, भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे. हे विधान चूक आहे. 18वा प्रश्न, भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे. हे विधान बरोबर आहे. ब्राझील व भारत ह्या दोनही देशात एका वेळी समान ऋतू असतात. हे विधान चूक आहे. 20वा प्रश्न, भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे. हे विधान चूक आहे. 21वा प्रश्न, भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
हे विधान चूक आहे. भारताचे स्थान उष्णकटिबंधात आहे. हे विधान बरोबर आहे. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते. हे उत्तर किंवा हे विधान बरोबर आहे. 23 प्रश्न बघितले. यांना पुढचा 24वा बघूया. सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. हे विधान चूक आहे, कारण भारताचा राष्ट्रीय प्राणी सिंह नाही तर वाघ आहे. क्रमांक 25. लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत ब्राझीलचा जगात 5वा क्रमांक लागतो. हे विधान बरोबर आहे. 26वा प्रश्न. गंगा नदीच्या खोऱ्यात विरळ लोकसंख्या आहे. हे विधान चूक आहे. 27वा. विकसनशील देशामध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे. हे विधान बरोबर आहे. 28वा प्रश्न. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील दरडोई उत्पन्न कमी आहे. हे विधान बरोबर आहे. 29वा प्रश्न आहे. पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. हे विधान बरोबर आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विरळ आहे. हे विधान चूक आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन बँकेमध्ये आपल्याला चूक की बरोबर यासाठी एकूण 30 विधाने दिलेली होती. त्यांची उत्तरं आपण बघितली आहेत. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 मध्येच एका वाक्यात उत्तरे लिहा याचे प्रश्न दिलेले आहेत. आता त्याची उत्तरे बघूया आपण. एका वाक्यात उत्तरे लिहामध्ये पहिला प्रश्न आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते? याचं उत्तर बघा. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते. क्रमांक 2चा प्रश्न आहे. भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे? भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. तिसरा प्रश्न आहे. जगाचा कॉफी पॉट कोणत्या देशाला संबोधले जाते? जगाचा कॉफी पॉट असे ब्राझील देशाला संबोधले जाते. क्रमांक 4. मध्य भारतातील पश्चिम नदी कोणती? नर्मदा ही मध्य भारतातील पश्चिम वाहिनी नदी आहे. क्रमांक 5. भीमा नदीचा उगम कोठे होतो? भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो. आता प्रश्न क्रमांक 5 बघितले. 6वा प्रश्न आहे. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे आहे. 7वा प्रश्न. ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आहे. 8वा प्रश्न. ब्राझीलचे स्थान कोणत्या कटिबंधात आहे? ब्राझीलचे स्थान उष्णकटिबंधात आहे. 9वा प्रश्न. भारतात कोणत्या नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या वितरण जास्त आहे? भारतात गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या वितरण जास्त आहे. 10वा प्रश्न. ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. 10 प्रश्न बघितले. यानंतर प्रश्न क्रमांक 11. ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने केंद्रित प्रकारची वस्ती आढळते. प्रश्न क्रमांक 12. भारतातील दलदलीच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची वने आढळतात? भारताच्या दलदलीच्या प्रदेशात प्रामुख्याने खारफुटी प्रकारची वने आढळतात. गुलाबी डॉल्फिन हे कोणत्या देशाचे वैशिष्ट्य आहे? गुलाबी डॉल्फिन हे
ब्राझील देशाचे वैशिष्ट्य आहे? 14वा, ब्राझीलमधील वर्षावनांना काय संबोधले जाते? ब्राझीलमधील वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधले जाते. भारतात किती वर्षांनी जनगणना होते? भारतात दर 10 वर्षांनी जनगणना होते. 15 प्रश्न बघितले. यानंतर 16वा प्रश्न आहे, लिंग गुणोत्तर म्हणजे काय? त्याची व्याख्या बघा कशी आहे. एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. प्रश्न क्रमांक 17 आहे, पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग व्यापला आहे? आता प्रश्नामध्ये बघा, पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी किती टक्के भूभाग हा भारताने व्यापलेला आहे का ब्राझीलने व्यापलेला आहे हे दिलेलं नाही. म्हणून तुम्हाला उत्तरामध्ये भारत आणि ब्राझील ह्या दोन्हींनी किती टक्के भूभाग व्यापलेला आहे हे दिलेलं आहे. म्हणजे परीक्षेमध्ये भारताचा विचारला तरी तुम्हाला उत्तर लिहिता येईल किंवा ब्राझीलचा विचारलं तरी उत्तर लिहिता येईल. मग उत्तर कसं लिहिलं आहे बघा, पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी भारताने 2.41% व ब्राझीलने 5.6% भूभाग व्यापला आहे. प्रश्न क्रमांक 18, केरळ राज्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे? केरळ राज्याची लोकसंख्येची घनता 500 पेक्षा जास्त आहे. 19वा प्रश्न बघा, राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात? राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात विखुरलेल्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य साओ पावलो हे आहे. आता प्रश्न क्रमांक 20 झाला. 21वा बघा, ब्राझीलमधून प्रामुख्याने कोणत्या पिकाची निर्यात केली जाते? ब्राझीलमधून प्रामुख्याने कॉफी पिकाची निर्यात केली जाते. प्रश्न क्रमांक 22 आहे, ब्राझीलच्या पश्चिम भागात कोणत्या नदीचे खोरे आहे? ब्राझीलच्या पश्चिम भागात ॲमेझॉन नदीचे खोरे आहे. 23वा प्रश्न आहे, व्यापार संतुलन म्हणजे काय? आता याची व्याख्या कशी दिली बघा, कोणत्याही देशाच्या निर्यात मूल्य व आयात मूल्य यातील तफावत म्हणजे व्यापार संतुलन होय. प्रश्न क्रमांक 24 आहे, वाहतुकीचा सर्वात महागडा मार्ग कोणता? वाहतुकीचा सर्वात महागडा मार्ग हवाई वाहतूक हा आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, तुम्हास माहिती असलेल्या धार्मिक पर्यटन स्थळाची नावे लिहा. अयोध्या, मक्का, व्हॅटिकन सिटी, शिर्डी, पंढरपूर इत्यादी धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी तुम्हाला जी नाव दिली आहेत त्यापेक्षा तुम्हाला माहिती असलेलं दुसरं नाव लिहिलं तरीसुद्धा चालेल. ह्यामध्ये उत्तरामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण लिहिताना धार्मिक पर्यटन स्थळ असणारी जी शहरं आहेत त्यांचीच नावं लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, संदेशवहन म्हणजे काय? याची व्याख्या बघा, 2 किंवा अधिक स्थानादरम्यान ताराद्वारे किंवा बिनतारी उपकरणाद्वारे ध्वनी, विद्युत चुंबकीय अथवा प्रकाशीय तरंगामार्फत माहिती, ज्ञान अथवा जाणीवा प्रेषित व स्थलांतरित करण्याच्या क्रियेला संदेशवहन असे म्हणतात. यात प्रश्न क्रमांक 27 आहे, ब्राझीलमधील कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात? याचं उत्तर बघा, ब्राझीलमधील पश्चिमेकडील व उत्तरेकडील ॲमेझॉन नदी खोऱ्यात वाहतुकीचे मार्ग कमी आढळतात. अशा पद्धतीने 27 प्रश्न एका वाक्यात उत्तराची दिली होती.
त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण बघितलेली आहेत. यानंतर आपल्याला विधानावरून प्रकार ओळखा याचे 3 प्रश्न दिलेत. आता यामध्ये पहिला प्रश्न आहे, एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळविणे या क्रियेस काय संबोधतात? याचं उत्तर बघा, या क्रियेस क्षेत्रफीट असे संबोधतात. क्रमांक 2 आहे, भारतातील हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. याचं उत्तर आहे उत्तर भारतीय मैदान. क्रमांक 3 आहे, ब्राझीलमधील हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. हा प्रदेश ईशान्य दिशेस आढळतो व या शुष्क प्रदेशास या नावाने संबोधतात. याचं उत्तर आहे आवर्षण चतुष्कोन या नावाने संबोधतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील प्रदेश कोष्टकात योग्य त्या ठिकाणी लिहा. आपल्या काही प्रदेशांची नावं दिलेली आहेत भारत आणि ब्राझील देशामधील, आणि एका कॉलममध्ये प्रदेश आहेत जास्त पावसाचे, मध्यम पावसाचे, कमी पावसाचे. एका कॉलममध्ये भारतातील प्रदेश लिहायचे आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये ब्राझीलमधील प्रदेश लिहायचे आहेत. प्रदेश कोणते आहेत बघा, बिहार, टोकांटीस, पर्नाबिको, अलगावास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्रांडो द नॉर्तो, पराइबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्र प्रदेश, रोराइमा, ॲमेझॉनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्रांडो द सुल, सांता कॅटरिना, गोवा. आता आपण काय करूया, सुरुवातीला भारतातील जे प्रदेश आहेत जास्त पावसाचे, मध्यम पावसाचे, कमी पावसाचे, हे पहिल्यांदा भारताचे लिहूया. सुरुवातीला भारतातील जास्त पावसाचे प्रदेश, पश्चिम हिमालय, पूर्व घाट, गोवा, पूर्व महाराष्ट्र. त्यानंतर मध्यम पावसाचे भारतातील प्रदेश, पश्चिम बंगाल, पश्चिम आंध्र प्रदेश. त्यानंतर कमी पावसाचे भारतातील प्रदेश, यामध्ये राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, बिहार. आता हे भारतातील झाले. यानंतर ब्राझीलमधील बघा जास्त पावसाचे प्रदेश, यामध्ये ॲमेझॉनास, रिओ ग्रांडो द सुल. त्यानंतर ब्राझीलमधील मध्यम पावसाचे प्रदेश, सांता कॅटरिना, पोराइमा. त्यानंतर ब्राझीलमधील कमी पावसाचे प्रदेश, टेकॉन्टिस, पर्नाबिको, अलगावास, पराइबा, रिओ ग्रांडो द नॉर्तो. अशा पद्धतीने आपण हे जे कोष्टक आहे ते पूर्ण केलं आहे. आतापर्यंत आपण 10वीच्या क्वेश्चन बँकमधील ऑब्जेक्टिव्हचे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे बघितली आहेत. आता हा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ क्रमांक 2 होता. याच्या अगोदरच्या व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये सुद्धा आपण काही प्रश्नांची उत्तरे बघितली आहेत. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल. त्याचबरोबर या यूट्यूब चॅनलवरती इयत्ता 11वी 12वी भूगोल स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ बघायला मिळतील. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन बँकमधील पुढचे उर्वरित म्हणजे भारत आणि ब्राझीलच्या नकाशा आराखड्यामध्ये पुढील बाबी दाखवा, परत नकाशा वाचन यावर आधारित प्रश्न यांचे व्हिडिओ तयार करणार आहोत. पुन्हा भेटू एका दर्जेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.